आकाशवाणी नागपूर. समृद्धी शेनमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम रविवार दिनांक 19 जुलै 2026 रोजी महाल येथील गडकरी वाडा इथं आयोजित करण्यात आला आहे. सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत हा कार्यक्रम होईल. नागरिकांनी आपल्या समस्या, अडचणी, मागण्या लेखी स्वरूपातच आणाव्यात, तसंच आपली लेखी निवेदने द्यावीत असं आवाहन करण्यात आलं आहे. त्यानंतर दुपारी 1 ते 2 या कालावधीत गडकरी आपल्या जनसंपर्क कार्यालयात भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भेटतील. हजरत बाबा ताजुद्दीन यांच्या 104व्या वार्षिक उर्सच्या निमित्तानं प्रसिद्ध मुस्लिम धर्मगुरू मौलाना सय्यद अमीनुल कादरी यांचे व्याख्यान ताजबाग इथं आयोजित करण्यात आले होते. हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टचे अध्यक्ष प्यारे झिया खान, सचिव ताज अहमद राजा, उपाध्यक्ष डॉक्टर सुरेंद्र जिचकार, विश्वस्त हाजी फारुखभाई बावला, हाजी इम्रान खान ताजी, गजेंद्रपाल सिंग लोहिया आदी मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय मानक ब्युरोनं नागपुरातील एका हेल्मेट विक्री केंद्रावर अनिवार्य BIS मानांकन नसलेल्या दुचाकीस्वारांच्या हेल्मेटची विक्री केल्याप्रकरणी शोध आणि जप्तीची कारवाई केली आहे. ही कारवाई दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट गुणवत्ता नियंत्रण आदेश 2020 तसंच भारतीय मानक ब्युरो अधिनियम 2016 मधील तरतुदींच्या कथित उल्लंघनाप्रकरणी करण्यात आली. आज जागतिक युवा कौशल्य दिन साजरा केला जात आहे. रोजगार, सन्मानजनक काम आणि उद्योजकतेसाठी तरुणांना कौशल्य प्रदान करण्याचे धोरणात्मक महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयातर्फे आजच्या दिवशी सुरू करण्यात आलेल्या स्किल इंडिया मिशन या उपक्रमाला 11 वर्षे पूर्ण झाली आहेत. आज नागपूर येथे कमाल तापमान 36.6 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 24.2 डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आलं. विदर्भातील भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्धा इथं काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ वाऱ्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित होईल. नमस्कार.